नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मालिकेचा आनंद घेताय ना? घेतलाच पाहिजे. तर इथे अर्णव आणि ईश्वरीमध्ये मस्त असा रोमॅन्स चाललेला आहे. तर होतोय काय? चला जाणून घेऊया. प्लीज त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा बरं का. तर इथे आता अंजलीची तब्येत खूप खराब झालेली असते, म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. पण राकेश कुठेतरी बाहेरच गेलेला असतो. त्यामुळे अर्णव अंजलीला फोर्स करतो की तू घरी चल. पण अंजली म्हणते नाही, जोपर्यंत राकेश येत नाही तोपर्यंत मी कुठेही येणार नाही. पण इकडे तुम्हाला माहिती का राकेश कुठे गेला आहे? तर राकेशने दुसरीच एक मुलगी गर्लफ्रेंडमधून शोधून काढलेली असते आणि ती राकेशला सांगत असते की आता मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तुझ्याबरोबरच मला माझं पुढील आयुष्य घालायचं आहे. तर राकेश म्हणतो आता काही झालं नाही, हिच्याकडे जेवढा काही पैसा आहे तो आपण आपल्याला मिळवता आला पाहिजे, उकळून घेता आला पाहिजे. तर इकडे आता ईश्वरी आणि अर्णव घरी येतात आणि अर्णव ईश्वरीला गोळ्या खाण्यासाठी देतो औषधाच्या. तेव्हा ईश्वरी म्हणते बापरे खूप कडू आहेत. तर अर्णव म्हणतो थांब, तुझं तोंड गोड करण्यासाठी ना मी काहीतरी अर्णव आणतो. असं म्हणल्यावरती ईश्वरी लगेच उठून उभी राहते आणि म्हणते माझं तोंड तुम्ही गोड करा ना, मग मी केव्हाची वाट बघते. आता इथे ईश्वरी एकदम रोमॅन्टिक मूडमध्ये असते, पण अर्णव तिला म्हणतो थांब, मी खाली जाऊन साखर घेऊन येते. आणि ह्या ठिकाणी ईश्वरीचा पुन्हा मूड ऑफ होतो. आता पुढील भागामध्ये काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ नक्की लाईक करा. थँक्यू.